तालाबों के जिले के रूप में पहचाने जाने वाले गोंदिया जिले में भी इस बार गर्मी के मौसम में भीषण जल संकट की स्थिति है। जिले के पालेवाड़ा गांव में प्राकृतिक जल स्रोत सूखने से ग्रामीणों को पानी के लिए भटकना पड़ रहा है। गोंदिया जिला परिषद की ओर से जिले भर में जल जीवन मिशन अभियान चलाया जा रहा है। जल जीवन मिशन योजना के तहत पालेवाड़ा गांव में नल कनेक्शन लगाए गए, लेकिन जिला परिषद ने पानी के मुख्य स्रोत के लिए कुआं खोदने की गलत जगह चुनी, जिससे यहाँ जनवरी महीने से ही जल संकट है। अब तो गर्मी के मौसम में गांव के बोरवेल भी सूख जाने से ग्रामीणों को और भी समस्या हो रही है। यहाँ की महिलाओं को पानी के लिए 2 किलोमीटर दूर जाना पड़ता है। गलत प्लानिंग के कारण 95 लाख खर्च करने के बाद भी ग्रामीणों को पानी नहीं मिल रहा। ऐसे में ग्रामीणों ने सरकारी योजना पर ही सवाल उठाए हैं। आमच्या गावामध्ये मागील 4 ते 5 वर्षाआधी पाण्याची योजना आली होती, हर घर जल हर घर नल। त्यामार्फत जो आमच्या गावामध्ये हर घर नल लावला, त्याच्यामध्ये जल अजूनपर्यंत आला नाही। जो स्रोत आमचा मुख्य आहे महाजनटोला या गावामध्ये, तिथून त्या विहिरीला पाणीच नाही आहे। त्याला आम्हाला विश्वासात घेऊन ते जे स्रोत निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेतला नाही आहे व तो ठप्प पडलेला आहे। पहिल्याच महिन्यामध्ये तिथलं पाणी आटलेलं आहे। त्याच्यामुळे कसं गावचे लोक खूप ओरडत आहेत आणि गावच्या लोकांना भरपूर समस्या होत आहेत। आमच्या गावामध्ये 16 बोरवेल आहेत आणि त्या 16 बोरवेलचं पाण्याची जी पातळी आहे ते आतमध्ये गेल्याच्या कारणाने लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे। सर, परमनंट सोल्युशन जर आपल्याला करायचं असेल तर आमच्या गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती कल्पात्री मध्यम प्रकल्प नावाचा रिझर्व्हायर आहे आणि तिथं जर पाण्याची पाणी पुरवठ्याची जर योजना कार्यरत झाली आणि शासनाने विशेष लक्ष जर दिलं तर पालेवाड्या सोबत 5 ते 6 गाव यांना परमनंटली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, पण शासनाने याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे। आमच्या गावामध्ये खूपच पाण्याची समस्या आहे। आम्ही लहान मुलं, लेडीज, जेंट्स आणि उद्या महिला सुद्धा पाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर येतात आणि खूप त्रास करतात। उन्हामध्ये खूपच त्रास होतो आणि त्या उन्हाच्या त्रासाने खूप मुलं असे पाण्यासाठी त्रस्त झालेले आहे। तरी शासनाला हीच मागणी आहे की या पालेवाड्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था करावी।